नमस्कार. जर कुणाला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण भारतातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक डॉक्युमेंटमध्ये म्हणजे पॅन कार्डमध्ये एक मोठा बदल होणार आहे. अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती लवकरच बदलणार आहे. तर चला मग हे बदल नेमके काय आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया. आणि ही काही साधीसुधी बातमी नाहीये. ही माहिती थेट सरकारी समर्थित कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजे CSC कडून आलेली आहे. त्यांच्या अधिकृत घोषणेमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की वेळ खूप वेगाने निघून जातोय. म्हणजे पॅन कार्ड काढायची जी सध्याची सोपी पद्धत आहे ती लवकरच बंद होणार आहे. ओके, तर सरकार पॅनचा अर्जाची प्रक्रिया बदलतीये हे तर नक्की झालं. पण याचा नेमका अर्थ काय आहे? आता कोणती नवीन कागदपत्र लागणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या बदलांसाठी आपण तयारी कशी करायची? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. बरं, पुढे जाण्याआधी 1 मिनिट थांबूया आणि पॅन कार्ड म्हणजे काय हे पटकन आठवून घेऊया. पॅन म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर. हा एक युनिक नंबर आहे जो भारतातल्या प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी लागतो. म्हणजे बँक खातं उघडायचं असेल, इन्कम टॅक्स भरायचा असेल, सगळीकडे पॅन कार्ड हवंच. थोडक्यात काय तर ही आपली एक फायनान्शियल आयडेंटिटी म्हणजे आर्थिक ओळख आहे. चला सगळ्यात आधी हे बघूया की सध्याची प्रोसेस किती सोपी आहे. कारण ही पद्धत लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे आपण नक्की काय मिस करणार आहोत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हो, अगदी खरंय. सध्या म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत पॅन कार्डसाठी अप्लाय करायला फक्त आणि फक्त आधार कार्ड पुरेस आहे. म्हणजे बघा, कोणतीही एक्स्ट्रा कागदपत्र जमा करायची गरज नाही, काहीही डोकेदुखी नाही, एकदम सरळ सोपी पद्धत. पण लक्षात ठेवा, ही पद्धत आता फक्त मर्यादित काळासाठीच आहे. आणि आता येऊया त्या मुख्य मुद्द्यावर, जो 2026 पासून सगळं काही बदलणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून नियम थोडे कडक होणार आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्वीसारखी सोपी तर नक्कीच राहणार नाहीये. ही टाईमलाईन बघा. ही एक प्रकारे मोठी विभाजक रेषा आहे. 31 मार्च 2026 ही आहे सध्याच्या सोप्या प्रोसेसची शेवटची तारीख. आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून सगळं काही बदलणार आहे. ही तारीख आपल्या सगळ्यांनी कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवायलाच हवी. आता इथे बघा, हा बदल किती मोठा आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय. डावीकडे आहे सध्याची सोपी पद्धत, फक्त आधार कार्ड दिलं की काम झालं. पण आता उजवीकडे बघा, 1 एप्रिल 2026 नंतर काय होणार आहे. आधार कार्ड तर लागेलच, पण त्यासोबत जन्मतारखेचा पुरावा देणं बंधनकारक होईल. आणि एवढंच नाही, आधार कार्डवर जसं नाव आहे अगदी तसंच तंतोतंत नाव अर्जामध्ये लिहावं लागेल. आणि हो, अर्ज करायला सुद्धा नवीन फॉर्म्स येतील, जुने फॉर्म चालणार नाहीत. चला आता जरा या सर्वात मोठ्या बदलावर लक्ष देऊया. म्हणजे जन्माचा पुरावा म्हणून नेमकं कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे, नवीन नियमानुसार कोणती कागदपत्र चालतील. तर इथे बरीच मोठी यादी आहे. यात बर्थ सर्टिफिकेट आहे, वोटर ID कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, 10वीचं सर्टिफिकेट, मॅजिस्ट्रेटकडून घेतलेलं प्रतिज्ञापत्र किंवा इतर सरकारी कागदपत्र सुद्धा चालतील. पण मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की यापैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागणार. म्हणजे एक पायरी वाढली आणि त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही जास्त लागणार, जी गोष्ट आपण सध्या पूर्णपणे टाळू शकतो. तर मग या सगळ्या माहितीचा आपल्यासाठी निष्कर्ष काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण काय करायला हवं? उत्तर खरं तर खूप सोपं आहे. अजिबात वेळ न घालवता कामाला लागा. आणि या सोप्या नियमांचा फायदा घ्यायचा असेल तर अर्ज ऑनलाईन करता येतो. यासाठी तुम्ही प्रोटीन पोर्टल, जे आधी NSDL eGov होतं, तिथे जाऊ शकता. किंवा मग UTI TSL पोर्टल आहे. नाहीतर थेट इन्कम टॅक्सच्या फायलिंग पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही सध्याच्या सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. ही तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 31 मार्च 2026 हीच ती शेवटची तारीख आहे जेव्हा तुम्ही सध्याच्या सोप्या पद्धतीने एक्स्ट्रा कागदपत्रांच्या त्रासाशिवाय अर्ज करू शकता. ज्यांना कोणाला पॅन कार्डची गरज आहे त्यांनी अजिबात उशीर करू नये. आणि जाता जाता एक खूप महत्त्वाचा प्रश्न. समजा आत्ता अर्ज केला तरी भविष्यात आधारवरचा माहितीलाच महत्त्व असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा. आपल्या आधार कार्डवरची माहिती म्हणजे नाव, जन्मतारीख, सगळं काही 100% बरोबर आणि अपडेटेड आहे का? कारण भविष्यात हीच माहिती आपली आर्थिक ओळख ठरवणार आहे.